एक असं शिव मंदिर ज्याची स्थापना हिंदू धर्माच्या राजांनी केली, पण त्याची पुनर्निर्मिती जैन धर्माच्या राजांकडून झाली. वरून हे मंदिर 1000 वर्ष जुनं आहे, पण अजूनही अपूर्ण आहे ना आश्चर्य करणारी गोष्ट. तर नमस्कार मित्रांनो, मी दीनत निगल आणि हा माझा श्रावण सोमवारचा दुसरा एपिसोड. तर ज्या मंदिरबद्दल मी बोलतेय ते दुसरीकडे कुठेही नसून आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे आपल्या अंबरनाथ मध्ये आहे. हे मंदिर स्टेशन पासून 5 मिनिटावर आहे. काही लोक आतापर्यंत गॅस करून मोकळे झाले असतील. येस, तर हे आहे अंबरनाथचं शिव मंदिर, जिथे सध्या श्रावण महिना सुरू असल्यामुळे फार गर्दी वाढली. असे म्हणतात की या मंदिराच्या बाजूने वालदुदी नदी जायची, पण आता सध्या तर नदीचा नाला झाला आहे. हे बघून फार वाईट वाटलं. म्हणजे विचार करा, 500-600 वर्षाआधी काय दृश्य असेल हे मंदिरचं. म्हणून तर इथे बऱ्याच पिक्चरचे शूटिंग ही झाले आहेत. बरं, हे मंदिर पांडवांनी अज्ञातवासात असताना बांधले, पण नंतर त्याची पुनर्निर्मिती शिलाहारचे राजा मांबाणी यांनी केली. असंही म्हणतात की पांडवांनी हे मंदिर एका दिवसात उभं केलं, पण कौरवांची सेना त्यांच्या माग्यावर असल्यामुळे त्यांना अंबरनाथ सोडून जावं लागलं. आणि असे बरेचसे कथा, बरेचसे रहस्य या मंदिरबाबत आहेत आणि ह्याचे पुरावे मंदिरच्या शिलालेख मध्ये सुद्धा आढळले. तर आहे ना आश्चर्य करणारी गोष्ट. मग आता तुम्ही कधी प्लॅन करताय ह्या मंदिरचं दर्शन करायला? लवकर या, कारण श्रावण महिना सुरू झालाय. बाकी तुमच्याकडे कुठली जागा आणि माहिती असेल तर मला ती कमेंटमध्ये नक्की सांगा. मी ती पुढच्या व्हिडिओमध्ये जायचा आणि तिथे शूट करायचा नक्की प्रयत्न करेन. तर आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, राधे राधे.